नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये। आज आपण काही सामान्य विज्ञानातील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते जाणून घेणार आहोत। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे यकृत। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, रक्तातील हिमोग्लोबिनचे कार्य काय आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑक्सिजन वाहून नेणे। त्यानंतर पाण्याची रासायनिक संज्ञा काय आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे H2O। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ध्वनीची गती कशात जास्त असते? तर जे घनमाध्यम आहे त्यामध्ये ध्वनीची गती ही जास्त प्रमाणात असते। तर पुढचा प्रश्न आहे, विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे ॲमीटर। ॲमीटर हे विद्युत प्रवाह मोजण्यासाठी वापरले जाते। प्रकाश संश्लेषण कोणत्या प्रक्रियेद्वारे होते? तर प्रकाश संश्लेषणाचे कार्य हे कार्बन डायऑक्साईडद्वारे होते। कशाद्वारे? कार्बन डायऑक्साईडद्वारे। प्रकाश संश्लेषणाचे कार्य हे वनस्पतींमध्ये होत असते। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पेशीचा शोध कोणी लावला? तर पेशीचा शोध हा रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने लावलेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आनुवंशिकतेचा नियम कोणी मांडला आहे? तर ग्रेगोर मेंडेल याने आनुवंशिकतेचा सिद्धांत हा मांडलेला आहे। सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे हिरा। हिरा हा सर्वात जास्त कठीण असलेला पदार्थ आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते? तर मानवी शरीरातील सर्वात लहान हाड हे स्टेप्स आहे। हे स्टेप्स नावाचं हाड हे आपल्या कानातील हाड आहे। तर आजचा पुढचा प्रश्न आहे, लाल रक्तपेशींचे म्हणजेच RBCचे आयुष्य किती दिवस असते? तर लाल रक्तपेशींचे आयुष्य हे सुमारे 120 दिवस असते। 120 दिवसानंतर लाल रक्तपेशी ह्या मृत पावतात। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, DNA चा अर्थ काय आहे? तर DNA चा अर्थ डीऑक्सीरायबो न्यूक्लिक ॲसिड असा आहे। काय आहे DNA चा फुल फॉर्म? तर डीऑक्सीरायबो न्यूक्लियर ॲसिड असा आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वनस्पती त्यांच्या अन्नाची निर्मिती कशाद्वारे करतात? तर मगाशीच आपण बघितलं आहे प्रश्नाचं उत्तर। तर कशाद्वारे? प्रकाश संश्लेषणाद्वारे। वनस्पती त्यांच्या अन्नाची निर्मिती कशाद्वारे करतात? तर प्रकाश संश्लेषणाद्वारे। त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? फोटोसिंथेसिस असे म्हणतात। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे जात आंधळेपणा होतो? तर याचं बरोबर उत्तर आहे व्हिटॅमिन ए। व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे आपल्याला जात आंधळेपणा होऊ शकतो। यासाठी गाजर वगैरे असे पदार्थ खाल्ले पाहिजेत। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता? तर मानवी शरीरातील सर्वात मोठा स्नायू हा क्वाड्रिसेप्स फेमर असा आहे। याचं उत्तर क्वाड्रिसेप्स फेमर म्हणजे आपला जो मांडीचा स्नायू हा सर्वात मोठा स्नायू आहे। मगाशी आपण बघितलं की मानवाच्या शरीरातील सर्वात लहान स्नायू कोणता? तर कानातील हाड म्हणजे स्टेप्स हे आहे। तर मानवी शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता? तर क्वाड्रिसेप्स फेमोरिन असा आहे। तर याच म्हणजे मांडीचा स्नायू। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हृदय किती कप्प्यांमध्ये विभागलेले असते? तर हृदय हे 4 कप्प्यांमध्ये विभागलेले असते। यामध्ये 2 आलिंद आणि 2 निलय अशा भागात विभागलेले असते। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, रक्तातील कोणता घटक रोगप्रतिकारक शक्तीसाठी जबाबदार असतो? तर आपली रोगप्रतिकारक शक्ती ही पांढऱ्या रक्तपेशींवर अवलंबून असते। व्हाईट ब्लड सेल्स यावर आपली रोगप्रतिकारक शक्ती जबाबदारीत असते। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, इन्सुलिन हे संप्रेरक कोणत्या अवयवाद्वारे तयार केले जाते? तर इन्सुलिन हे संप्रेरक
आपल्या शरीरातील स्वादुपिंडाद्वारे तयार केले जाते. कशाद्वारे? स्वादुपिंडाद्वारे, म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? पॅनक्रियाज असे म्हटले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विषाणूमुळे होणारे रोग सांगा. कशामुळे? विषाणू म्हणजेच व्हायरसमुळे. व्हायरसमुळे आपल्याला माहीत आहे कोणकोणते रोग होतात. कोणकोणते रोग होतात? पोलिओ, एड्स, इन्फ्लुएन्झा, कोविड-19 अशा प्रकारचे जे रोग आहेत हे आपल्याला विषाणूंमुळे होतात. त्यानंतर पाण्याची रासायनिक सूत्र काय आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. तर पाण्याचं रासायनिक सूत्र काय आहे? H2O अशा हे आपले पाण्याचे रासायनिक सूत्र आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ऑक्सिजनचा शोध कोणी लावला? ऑक्सिजनचा शोध हा कोणी लावला? तर त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे अँटोनी लॉयझर. अँटोनी लॉयझर असे हे त्या शोधकाचं नाव आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सर्वात हलका वायू कोणता? तर सर्वात हलका वायू हा हायड्रोजन आहे. कोणता आहे? हायड्रोजन. हायड्रोजन हा सर्वात हलका वायू म्हणून ओळखले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मिठाचे रासायनिक नाव काय आहे? तर मिठाचे रासायनिक नाव काय आहे? सोडियम क्लोराईड असे हे मिठाचे रासायनिक नाव आहे. काय आहे? सोडियम क्लोराईड हे मिठाचे रासायनिक नाव आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आम्ल आणि क्षार यांच्यातील अभिक्रिया तयार करते असं काय आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे मीठ आणि पाणी. आम्ल आणि क्षार यांच्यातील अभिक्रिया करणारे कोणते घटक आहेत? तर मीठ आणि पाणी असे हे 2 घटक आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या वायूमुळे ओझोन थर कमी होत आहे? कोणत्या वायूमुळे ओझोन थर कमी होत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे क्लोरोफ्लोरोकार्बन. क्लोरोफ्लोरोकार्बन असं आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत आपल्या चॅनलला शेअर करा. धन्यवाद.